नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। विंटर सेमिस्टर एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे, सोबतच तुमचे एनरोलमेंट देखील स्टार्ट झालेले आहेत आणि त्या संबंधित व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एग्जाम फॉर्म फिलिंग करताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत, तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आपण घेऊन आलेलो आहेत। मित्रांनो, सप्लिमेंटरीचा ऑप्शन दिसत नाही आहे, हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। लॉगआउटचा ऑप्शन डायरेक्टली तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर त्या ठिकाणी ABC ID जी आहे ती नवीन पद्धतीने ॲड करण्यात आलेली आहे आणि वेबसाईटचे एरर काय आहेत, त्यानंतर पेंडिंग रिझल्ट संबंधित काय आहे, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, आपण आलो आहेत वेबसाईटवर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, आपण या ठिकाणी आता लॉग इन करणार आहोत आणि लॉग इन केल्यानंतर आपण एरर्सला पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅब या ठिकाणी बघायला भेटत नाही आहे। मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला हेच कमेंट होते की या ठिकाणी जे आहे सप्लिमेंटरी वगैरे बघायला भेटत नाही आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही सिम्पली खाली स्क्रॉल करायचे आहे। आता तुम्ही जसे खाली स्क्रॉल केले त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ॲड झालेला बघायला भेटत असेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ABC ID म्हणून एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ॲड झालेला बघायला भेटत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमची डिजिलॉकरला जी काही ABC ID तुम्ही तयार केलेली आहे त्या ABC IDचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे असेल किंवा नसेल, त्याबद्दल ABC ID कशी तयार करायची यावर आपण फुल व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही ABC ID बनवायची असेल नसेल तर, आणि जर असेल तर तुम्ही या ठिकाणी जसेच तसे टाकायची आहे आणि ABC ID टाकल्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला सर्व ऑप्शन जे आहेत ते विजिबल होतील। आपण लाईव्ह बघूयात। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी ABC ID टाकून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करून प्रोसीड टू नेक्स्ट करत आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसंही प्रोसीड टू नेक्स्ट केलं त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इतर ऑप्शन जे आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहेत। त्यानंतर तुम्ही सिम्पली या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन फॉर्मसुद्धा फिल करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना जे आहे पेमेंट जे आहे पेमेंटवर प्रॉब्लेम येत आहे। तर बघा मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे प्रॉब्लेम बघायला भेटत असेल। ही वेबसाईट जी आहे ही लोकल होस्ट म्हणून जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे प्रॉब्लेम जो आहे तो पेमेंट झाल्यानंतर बघायला भेटत असेल। तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म फिल केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना जे पेमेंटची रिसिप्ट आहे त्यांची रिसिप्ट जर का एकदा आली तर त्या रिसिप्टवर तुम्हाला कन्फर्मेशन होऊन जाईल की तुमचं जे ॲडमिशन आहे किंवा तुमचा जो एक्झाम फॉर्म आहे तो तुमचा कन्फर्म भरला गेलेला आहे। आणि त्यानंतर जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत, रेग्युलर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जो मेसेज आहे तो त्या ठिकाणी बघायला भेटेल की सब्जेक्ट जे आहे पेमेंट डन अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल। पेमेंट डन अशा प्रकारे तुम्हाला रेग्युलरच्या सेमिस्टरला, आणि जर सप्लिमेंटरीचे कन्फर्मेशन तुम्हाला करायचे असेल एक्झाम फॉर्मचं तर तुम्हाला त्या ठिकाणी जीमेलला रिसिप्ट जी आहे ती पाठवली जाईल। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजून विद्यार्थ्यांचा मला एक प्रश्न असा आहे की सर आमच्या रिसिप्ट जी आहे फॉर्म भरून खूप टाईम झालेला आहे आणि रिसिप्ट जी आहे ती अजून आलेली नाही आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून 7 ते 8 दिवस झालेले आहेत आणि त्यांना रिसिप्ट आलेली नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे DWATU युनिव्हर्सिटीला मेल करायचा आहे। जे DWATU युनिव्हर्सिटी असते तर त्याच्या जो DWATU सपोर्ट म्हणून तुम्हाला जो मेल ID त्याने दिलेला आहे त्या मेल IDवर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तर तुमचं सर्व मॅटर लिहून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट अटॅच करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिसिप्टसाठी त्यांना मागणी करायची आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मला विचारत आहेत की जे विद्यार्थी जे आहेत ते YD आहेत, म्हणजे इयर डाऊन, म्हणजे मित्रांनो ज्या विद्यार्थी प्रमोट झालेले नाही आहेत किंवा नॉट प्रमोटेडसुद्धा आपल्याला त्यांना म्हणता येईल, तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करायचा का? तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी नॉट प्रमोटेड आहे, लक्षात ठेवा, जे विद्यार्थी YD किंवा नॉट प्रमोटेड आहे त्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर सेमिस्टरचा एक्झामिनेशन फॉर्म फिल करायचा नाही। त्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म जो आहे तो तुम्ही फिल करू शकतात।
सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म तुम्ही फिल करू शकतात। रेग्युलरचा फॉर्म तुम्ही जर फिल केला, समजा तुम्हाला ऑप्शन देखील येत असेल, रेग्युलर फॉर्मचे सब्जेक्ट दाखवत असेल सगळं, तर तुमचा फॉर्म जो आहे तो कॉलेजकडनं अप्रूव्ह होणार नाही मित्रांनो, कारण तुम्ही नॉट प्रमोटेड आहात। तर त्यामुळे तुमचे पैसे जे आहेत ते नॉन रिफंडेबल फीस तुम्ही पेड करतात, ती तुमची रिफंड होणार नाही। त्यामुळे तुम्हाला रेग्युलरचे सब्जेक्ट जे आहेत ते भरायचे नाही आहेत, सप्लिमेंटरीचे एक्झाम फॉर्म तुम्ही फिल करू शकतात। त्यानंतर मित्रांनो भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की फोटोग्राफ जो आहे तो चेंज करता येईल का। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी फोटोग्राफ चेंज करण्याचे त्यांनी ऑप्शन दिलेले नाही आहे। या ठिकाणी आपल्याला अपडेट फॉर्म म्हणून सुद्धा ऑप्शन दिलेले आहे, अपडेट रजिस्ट्रेशन म्हणून सुद्धा ऑप्शन दिला आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फोटो चेंज करायला अजूनपर्यंत कुठेही बघायला भेटलेले नाही आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जे आहे फोटो चेंज करू शकता का, यावर जे आहे आपण आता सध्या बोलू शकत नाही। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजून विद्यार्थी विचारतील की काही विद्यार्थ्यांकडून चुकीचे सब्जेक्ट सिलेक्ट केले गेलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अपडेट सब्जेक्ट रेग्युलर असा ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे। बट त्या ठिकाणी त्यांना जे आहे कुठल्याही प्रकारचा जो आहे विंडो बघायला भेटत नाही आहे किंवा सब्जेक्टची नावं बघायला भेटत नाही आहे, तर ते सुद्धा लवकरच बघायला भेटेल। एकदाचे तुमचे फॉर्म जे आहेत ते फिल झाले त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। तर आय होप मित्रांनो, तुमचे बरेचसे डाऊट जे आहेत ते क्लिअर झाले असतील। आता सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे पेंडिंग रिझल्ट। तर बघा मित्रांनो, पेंडिंग रिझल्टच्या बाबतीत जे आहे भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की सर आमचे रिझल्ट लागलेले नाही आहेत आणि सोबतच आमच्या एक्झाम फॉर्मची डेट जी आहे ती लास्ट डेट 8 तारीख आहे। तर मित्रांनो, एकतर आपण याचा विचार जो आहे तो करूयात। तर बघा मित्रांनो, तुमची जे काही रेग्युलर सेमिस्टरची रिझल्ट असतील किंवा कुठल्याही सेमिस्टरचे रिझल्ट असतील पेंडिंग रिझल्ट, तर ते रिझल्ट जे आहेत ते अजूनपर्यंत लागलेले नाही आहेत। तर यावर आपल्याकडे 2 केसेस आहेत। सर्वात प्रथम, तुमची जी लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची ती आहे 8 डिसेंबर। तर 8 डिसेंबर तुमची लास्ट डेट आहे आणि त्या लास्ट डेटच्या अगोदर सर्व जे रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट आहेत किंवा तुमचे पेंडिंग रिझल्ट आहेत ते सर्व रिझल्ट तुमचे लावले जातील। अशा पद्धतीने एकतर होईल, नाहीतर मग जर का रिझल्ट नाही आली या 8 तारखेपर्यंत, तर तुमची एक्झामची जी डेट आहे ती डेट देखील एक्सटेंड होऊ शकते। तर मित्रांनो, असं होणार नाही की रिझल्ट लागला नाही म्हणून तुम्ही डायरेक्टली इयर ड्रॉप असणार किंवा रिझल्ट लागला नाही म्हणून तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करू शकत नाही। तर एकतर तुमचे जे रिझल्ट आहेत सर्व रिझल्ट ते 8 तारखेच्या अगोदर लागतील, नाहीतर मग तुमची फॉर्म फिलिंगची डेट आहे ती एक्सटेंड केली जाईल। तर मित्रांनो, या संबंधित आपल्याकडे कुठलीही प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे। तशी ज्या संबंधित आपल्याकडे इन्फॉर्मेशन येईल की रिझल्ट अगोदर लागणार आहेत का किंवा मग तुमची फॉर्म एक्सटेंड डेट जी आहे ती एक्सटेंड होईल का, या संबंधित आपल्याकडे जशी इन्फॉर्मेशन येईल तसं मी तुम्हाला आपल्या कम्युनिटी टॅबला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ येऊन जे आहे तुम्हाला सांगून देईल। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी काल का परवा एक रिझल्ट लागलेला आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांच्या, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नो चेंज दाखवत आहे। तर ती PDF काहीतरी गडबडी झाली असेल, त्यामुळे नवीन PDF जी आहे ती नक्कीच तुमची येईल। तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।